शेतकरी मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण यंत्र पाहणार आहे. शेतामध्ये वापरण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि साधं असं यंत्र आहे. याला कोळपणी यंत्र असे म्हणतात, जे आपण हाताच्या सहाय्याने याचा वापर करतो. सहजरित्या वापरू शकतो. जेव्हा आपली खूप मोठी जमीन असते, आपल्याला छोट्या जागेमध्ये आपल्याला तण काढण्यासाठी मजूर देणं परवडत नसेल, त्यावेळेस असं कोळपणी यंत्र आपण जर शेतामध्ये वापरलं तर आपलं काम पटकन होऊन जातं. तर शेतामध्ये वापरलं तर आपलं काम पटकन होऊन जातं. मेहनत ही आपल्याला खूप जास्त करावी लागत नाही. तर ही कोळपणी यंत्र खूप साधं आहे. पाहू शकता, खूप साध्या पद्धतीने केलेलं आहे. पाहू शकता आपण इथे पहा. इथे आपल्याला पाहू शकता गोल चाक दिला आहे आणि एका प्रकारची यंत्राला मागे अशी फास दिलेली आहे. पाहू शकता आपण एक मोठी फास आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे यंत्र आपण कुठल्याही पिकात वापरू शकतो. तर हा फास तर तुम्ही पाहू शकता छोटा आहे. तर तुम्ही मका, हरभरा, गहू या पीक घेणे असेल तर त्यावेळेस ते फास आपल्याला छोटा लागतो. तर दोन पिकामधील अंतर जर कमी असेल तर त्यावेळेस आपण छोटा फास लावू शकतो. आता इथं आपल्याला छोटा कव्हर करायचा असेल तर आपण इथे छोटा फास लावलाय. आपण इथे पीक उडदाची पेरणी केली आहे. तर त्यामध्ये 10 इंचाचा फुटवा अंतर आहे. 10 इंच अंतरावर आपल्याला तण काढायचं आहे. तर आपण त्यासाठी छोटा फास लावलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय, हाताच्या साहाय्याने ते चाक पुढे खेचायचं आहे. तर ती 2 फण आहेत. इथे 2 फण आहेत. ते आपण काढून ठेवलेले आहे, कारण त्याला गवत अडकते, माती खूप अडकते. त्या फणाद्वारे माती उकरली जाते आणि जे मागे फास आहे ते आपण ते तण आहे ते निघत जातं. आपण सुरुवातीला इथे उडदाचे पीक घेतलेले आहे. तर मित्रांनो, इथे जागोजागी उडीद आलेला आहे. त्यामध्ये आहे गवत, ते आपल्याला काढायचे आहे. तर अशा पद्धतीने गवत निघत आहे. अगदी मुळासंगट ते निघून जाते. त्यामुळे जमीन सुद्धा खूप हलकी होऊन जाते, भुसभुशीत होते. जमिनीमध्ये हवा खेळत राहते. जेव्हा आपल्याला मजूर मिळत नाही त्यावेळेस हा यंत्र आपण वापरू शकतो. इझिली होऊन जाते. जास्त वेळ आपण शेतामध्ये काही बियाणे पेरतो, त्यावेळेस पेरल्यानंतर याला आपल्याला पलटी मारावा लागतं. तर त्यावेळेस सुद्धा आपण या यंत्र वापरू शकतो. कोळपणी यंत्र जमिनीमध्ये गेलं तर आपलं पीक छान येऊ शकतं. या कोळपणी यंत्राचा वापर आपण जेव्हा करू तेव्हा आपल्या जमिनीला वापसा होतो. या कोळपणी यंत्राद्वारे आपण खूप पैसे वाचवू शकतो. तर या कोळपणी यंत्राचं दुसरं नाव आहे सायकल डुब. तर शेतकरी मित्रांनो, हे कोळपणी यंत्र खूप स्वस्त आहे. याची किंमत 1000 ते 1500 इतकी आहे. या कोळपणी यंत्रापासून आपण दिवसात 1.5 ते 2 एकर कोळपून होऊ शकतं. जेव्हा आपण हे कोळप नवीन दुकानातून घ्यायला जातो, कोळप घरी आणल्यानंतर कोळप्याची जी फास असते, पहा, कोळप्याची जी फास असते ती थोडी छोटी येते. दुकानातून नवीन येताना छोटी येते. आपण त्या फासला वेल्डिंग दुकानामध्ये घेऊन फास दुरुस्त करावी लागते. म्हणजे फासाची लांबी थोडी वाढवून आणावी लागते.
तर फासाची लांबी वाढवल्याने गवत पूर्णपणे निघून जाते. मित्रांनो, हे जे उडीद आहे याला कोळपणी यंत्राद्वारे माती लागते. माती लागण्याने पाऊस जरी आला तरी उडदाला काही होत नाही. कोळपणी यंत्र खूप छान आहे. कोळपणी यंत्र आपल्याला आवडल्यास आपण नक्की कमेंटमध्ये कळवा. व आपल्याला याची काही अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंटमध्ये कळवा. तर शेतकरी मित्रांनो, आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संकेत एडिट या चॅनलवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका.